गडिंग्लजमध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील अधिकृत विक्रेते। गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। सोयाबीन खरेदी विक्री केंद्र गडिंग्लज आणि हलकर्णी या ठिकाणी सुरू व्हावं आणि सोयाबीनला 5328 रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काल दिवसा आणि रात्रभर प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन होतं। या कार्यकर्त्यांनी आपली रात्रसुद्धा प्रांत कार्यालयासमोरच काढली। या आंदोलनाला आता यश आलेलं दिसतं। दोन्ही केंद्र जिल्हाधिकारी साहेबांनी कळवली ते बघा। गडिंग्लज हे पत्र साहेबांचं वाचलं ना तुमच्या लक्षात येईल। गडिंग्लज व हलकर्णी या दोन ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती गडिंग्लज यांच्या मार्फत सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करून मान्यता द्यावी। तर आता नाफेड मार्फत जे आलंय ते आपल्याला आता सध्या गडिंग्लजची मान्यता त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे उद्यापासून तिथं खरेदी पण आपली नोंदणी चालू होणार आहे। हे बघा, संस्थेला गडिंग्लजची मान्यता दिलेली आहे नाफेडकडून, तर तसं ते मंजुरीचं पत्र आहे। कोड नंबर होतेच, पण ते मला काय मान्य नाही। साहेबांना सांगा मला हलकर्णीचं सेपरेट केंद्र आणि गडिंग्लजचं सेपरेट केंद्र, आता गडिंग्लज झालंय ओके, हलकर्णीचं स्वतंत्र केंद्र पाहिजे। ते शिवराज चव्हाणचे बोला म्हणावा आणि कोणाशी बोला म्हणावा मला मान्य नाही। मला हलकर्णीचं केंद्र पाहिजे। मला पत्र द्या तसं म्हणजे द्यावं लागेल की असं कसं होईल? तुम्ही तुमचं काय कृषी बाजार समिती आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहे ना, तसं द्या ना। नाही तोंडी नको, तसं पत्र मला लेखी पत्र देतो तुमच्या अध्यक्षांनी सचिवांनी हे असं काय करायला लागलं? ते तुम्ही तिथं चालू करणार कशावर ना? उद्या हे एकदा टेम्पो ऑर्डरला हे ते उद्या सोयाबीन काढल्यानंतर ह्याने कशाला हे शंकर साहेब आम्हाला कशाला विचारले आणि ह्यांना कशाला विचारलं? हे पण हे एवढं पण करायला नको। एपीएमसी द्यायला नको आम्हाला लिहून तालुक्याचे, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका रिस्क। शेतकऱ्यांच्या कडून सातत्यानं पाठपुरावा झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून गडिंग्लज तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकत असताना सुद्धा आजपर्यंत नाफेडच्या माध्यमातून कधी केंद्र या ठिकाणी सुरू व्हायला नव्हतं। आज ते एक आनंदाची बाब म्हणजे नाफेडच्या एकूण जे काय देश पातळीवरती 548 केंद्र मंजूर आहेत, तो 549वे केंद्र या ठिकाणी आज त्याचं ते गडिंग्लजचं नाफेडच्या माध्यमातून मंजूर झालं। भविष्यामध्ये ज्यावेळी मार्केट दरापेक्षा सोयाबीनचे भाव किंवा इतर शेतीमालाचे भाव कमी असतात त्यावेळी या ठिकाणी निश्चितच एकदा ते पॅटर्न बसलं, हे सर्वात या आंदोलनाचा एक विशेष बाब आहे। नोंदणी झाल्यानंतर नाफेडचे सुपरवायझर येतात, ते तारीख देतात आम्हाला, आम्ही तशी तारीख तुम्हाला कळवू। शेतकरी बांधवांचं वेगवेगळे विविध पक्षाचं त्याचबरोबर भारतीय किसान संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्वच नेते मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो। हे उद्या आम्ही परिपत्र काढणार आहे। या पद्धतीचे डॉक्युमेंट लागणार, या बँक पासबुक पाहिजे, त्याला आधार कार्ड लिंक हे ते सगळं आम्ही सांगतो ना साहेब तुम्हाला त्याचं परिपत्र देतो, त्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवर टाका किंवा आम्ही शेतकऱ्यांना हे करतो। कर्णीला सुद्धा त्या ठिकाणी एक सब सेंटर असल्यासारखं ऑथेंटिकली आपण म्हणता येत नाही, पण कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण त्याच्यामध्ये बांधून घेतलेलं आहे। गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथले 1-2 दिवस इकडे 1-2 दिवस अशा पद्धतीनं इथं गडिंग्लजला नोंद करायचं आहे, पण त्या ठिकाणी तिथनं सोयाबीन आणून त्या ठिकाणी त्यांच्या वेअरहाऊसला पोच करायचं आहे। निश्चितपणे याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, थोडंसं त्यांच्या नॉर्मनुसार किंवा त्यांचे जर निवडून जर असं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सोयाबीन द्यावं आणि याच्यासाठी निश्चितपणे गावागावामध्ये आम्ही शेतकऱ्यांना प्रबोधन करू। सर्वच प्रमुखांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी मनापासून आणि खास करून जनगर्जना लाईव्हचा असेल मनापासून खास करून लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हणून या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हा प्रश्न ज्वलंत प्रश्न उचलून धरला आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं, म्हणून पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन। भविष्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अशीच आपण एकजूट जाऊन ही एकजूट वाढवली पाहिजेत। शेजारच्या कर्नाटक राज्याचं त्या ठिकाणी उदाहरण आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजेत, अशा पद्धतीचं या ठिकाणी या निमित्ताने मी आवाहन शेतकऱ्यांना करतो। या अनुसरून मुख्यालयाकडून प्राप्त पत्रव्यवहाराप्रमाणे आपले संस्थेस किमान आधारभूत दरानुसार खरीप हंगाम 2025-26 करता सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याकरता नाफेड/NCC ॲप कडून अंतिम मान्यता मिळाली आहे। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।